अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट बाळप्पा प्रती कपटयुक्ती फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी, त्याते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींची बाळप्पा ते उठविले. तैपासूनी बाळप्पासी त्रास देते अहर्दिशी, गारहाने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमथ ज्याचे घरी ये, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, त्यासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचीये मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हांपासी, बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जवाब दिधला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईनेही गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढूनी त्यासी दूरी करावे राणी म्हणत असे. असो एक अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती गेली. झोळीत चोळप्पा ते देऊन समर्थ बोलते काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परी न आले मानसी श्री चरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती. कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवोने दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी
आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्यान लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, त्यांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवुनी तैसेन केले तयांनी, समर्थ दर्शनासी एक दिनी कारभारी पातले. त्यांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकू निया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करुनी या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता, पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एक भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गूढ़ा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातः काळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी. प्रातः कर्मे आटपूनी मग बैसावे आसनी, भक्ती धरावी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरण, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णु आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादिक समग्र,
तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणा विजी आपुल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन. इह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर. त्वन नाम तरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राता भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमीर निरसोन अज्ञान तिमीर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असो निया संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत. जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भावित भक्त चतुर्दशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडिता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेते काही न उरेचे. सर्व कामना पुरवोन अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामांत राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसे ज्यांची या चित्ती. सदा आरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करती स्वामी भक्ती जन हस्ती तयांते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची. तो एक दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंठ कशय्या करून तियेवरी केले शयन.
ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून नियास्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी, राहू लागला निषिद्धिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तर बोले तयासी, म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जन पावदा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी आरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव असे झाली रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर आरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो त्यांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडूनी त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एक सर्पावरी. गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलूनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडूनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवूनी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्र पोशीजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिशोध पंचदशोध्याय गूढ़. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.